नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं दत्ता चोले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। कालच जो की दसरा मेळावा पार पडला, वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे प्रतिष्ठित मंडळी हे दसरा मेळावा घेतात आणि यावर्षी खास करून आश्वासनाचा मेळावा हा काय तो शेतकऱ्यांसाठी मांडला गेलेला आहे। प्रत्येकाच्या मनात आणि त्यांचं जे ध्येय आहे आजच्या या दसऱ्या मेळाव्याचं थीम जे आहे हे म्हणजे शेतकरी आणि शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत केली पाहिजे। हे आश्वासनाचा मेळावा जो काही सर्व पक्षाच्या मंडळीकडे घेण्यात आलेला आहे त्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। नेमकं या मेळाव्यातनं काय काय आश्वासनं सरकारकडनं घ्यायची आहेत किंवा द्यायची आहेत शेतकऱ्याला ते याच्यावरही भाष्य करूया। सोबतच याचा खरंच परिणाम शेतकऱ्यांवरती होणार आहे का, सरकार त्याकडे झुकणार आहे का, झुकतमाप होणार आहे का आणि शेतकऱ्याला त्याच्यावरती आशा ठेवून बसणं कितपत योग्य आहे। कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं, जे फोनवर किंवा माईकवर बोलतं त्याला त्याचा भानही नसतं। सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती प्रथम असाल तर म्हणजे तुम्हाला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेतकरी आणि सरकारी योजनेबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला एकत्र उपलब्ध होतील। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। मित्रो, सर्वप्रथम जो सकाळी मेळावा घेण्यात आलेला आहे नारायणगडवरती श्री मनोज जरांगे पाटील यांच्या मार्फत, त्यांचं जे काही म्हणणं होतं, केळकळीची विनंती होती, मराठा आरक्षणाला जसं बघतात त्याच आत्मीयतेने त्याच तळमळीनं त्यांनी शेतकऱ्यांच्याही व्यथा सरकारपुढं किंवा माध्यमाच्या द्वारे सरकारकडे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर त्यांची प्रामुख्याने मागण्या काय काय होत्या की सरसकट शेतकऱ्याला कर्जमाफी ही झालीच पाहिजे। हेक्टरी जे मदत आहे ही 8,500 नसून 70,000 रुपये हेक्टरी मदत ही शेतकऱ्याला मिळालीच पाहिजे। मग हा पैसा नसेल तुमच्याकडे तर या पैशाची तरतूदही कशी करायची त्याचाही मार्ग त्यांनी दाखवलेला आहे। मग त्याच्यामध्ये तुमचं राजकारण्याचे पैसे असतील किंवा तुमचे इंडस्ट्रियलिस्ट आपण म्हणतो उद्योगपती आहेत त्यांचे पैसे असतील त्यांच्याकडनं घेण्याची मदत असेल किंवा नेता अभिनेता आहेत अभिनेत्यांकडनंही मदतीची मागणी करावी। अशा प्रकारे वेगवेगळ्या स्तरावरनं जे लोक देऊ शकतात, पैसे मदत करू शकतात, त्यांच्याकडनं मदत घ्यावी आणि सरकारनं शेतकऱ्याला जी लागणार आहे म्हणजे जे त्यांनी सांगितलं की 70,000 रुपये हेक्टरी ही मदत करण्याची शक्य आहे असं त्यांचं म्हणणं। त्यासोबतच तिसरी मागणी होती त्यांची ओला दुष्काळ जाहीर करणे। राज्यामध्ये लवकरात लवकर ओला दुष्काळ हा जाहीर झाला पाहिजे ही त्यांची प्रामुख्याने मागणी आहे। त्यासोबतच 2000 पासून आत्तापर्यंत जितक्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली असेल त्यांच्या कुटुंबातील एकाला तरी किमान सरकारी नोकरीमध्ये सहभाग द्यावा अशी ही विनंती केलेली आहे। आणि त्यांचं म्हणणं होतं की असं जर का नाही झालं तर परत एकदा त्यांनी उपोषणाला बसतील किंवा त्यांना परत एकदा आक्रमक होऊन मोर्चा काढावा लागणार आहे। मग हे जर टाळायचं असेल, मोर्चा परत मुंबईची जी काही अवस्था झाली होती ते जर टाळायचं असेल तर सरकारनं यांच्या मागण्याला कुठंतरी लक्ष दिलं पाहिजे, दखल घेतली पाहिजे आणि शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत केली पाहिजे। ह्या झाल्या मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या। आता हे जे काही आश्वासनं शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे की इतकी गोष्ट ही मदत जाहीर किंवा डिक्लेअर झालीच पाहिजे लवकरात लवकर, सरकार याकडे कोणत्या दृष्टीनं पाहत आहे, सरकार झुकतं माप देत आहे की आणखीन या त्यांच्याच निकषावरती ठाम राहते हे पाहण्याजोगे आहे। त्याच्याबद्दल काही नवीन अपडेट्स असतील तर आपण ते घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी परत एकदा विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।